शिवक्रांती टीव्ही न्यूज. अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. आपल्या समजून सांगू की बाबा ओबीसीचा कॉर्नर आला पाहिजे. बीजेपीच्या माणसाला जायचं सांगायचं की बाबा ही ओबीसीचा कॉर्नर आला पाहिजे. एक रेषित वाढा, कोण आमच्या बाजूनं कोण त्यांच्या बाजूचं, त्यातून तुम्हाला कळत ना. आता म्हणजे सर्व नेत्यांना बोला, पण ते नेते येणार नाही. मी पुढचं सांगतो ना, नाही येत असतील तर स्वागत आहे त्यांचं, आम्ही पाया पडू. मी तर खाली बसायला तयार आहे. मी कधीच भाषण करायला सुद्धा लोक आहे. मला सांगा जिम्मेदारी, एवढी लोक तुमच्या आली पाहिजे, एवढे पैसे पाहिजे. मला सांगा 10 लाख येतात, 1 लाख रुपये महादेव आमच्या द्यायला काय. एवढी लोक मी लगेच तुम्हाला 15,000 लोक तुम्हाला मी जंतर धरून देतो. दिस इज माय थिंग. परंतु उगाच आपण नुसतंही करू म्हणून माझी विनंती आहे. आज जर आपण म्हणलं भाजपातल्या लोकांना याचं माझं परिणाम नाव साहेब एकच काय, आत तुला मदत करतो, आत करून मी करत नाही. म्हणजे त्यांना बोलून बघा. भुजबळ साहेबाला विनंती करू, आपण पंकज साहेबाला विनंती करू, परत बावनकुळे साहेबाला विनंती करू. बावनकुळे साहेबाला सांगू तुम्ही आमच्या ओबीसीच आहे, आम्ही आपल्यावर देऊ. आमचे किती लोकांचं काय झालं. आता ते म्हणतात की जाती दिवस घुसली, काहीच करू शकत नाही तुम्ही. घुसलं ती आलं काय करणार आहे तुम्ही. उगाच आपल्या मनाला शांत करण्यासाठी बोलणार आहे. म्हणून तुम्हाला राजकीय ताकद तुमची वाढली पाहिजे. ओबीसीला भीम असं काँग्रेस किंवा बीजेपीचं केलं पाहिजे. घाबरली पाहिजे काँग्रेस बी आणि भारतीय जनता पार्टी घाबरली. तुम्हाला घाबरत नाही म्हणून ते काही भेट नाही, काहीच करत नाही. आणि ते परत मुख्यमंत्री म्हणते मी ओबीसीचा DNA ओबीसीसाठी काय झाले. आपली लोक येईल म्हणून तुमचा फिक्स देईल मी आणि फिनिश देईल. पहिला शत्रू कोणाची डिसाईड करा. तुमचा डिसाईड शत्रू करत नाही, तुम्ही सर्वांनाच आमचं म्हणता. म्हणून बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे, आपण आज आला वडेट्टीवार साहेबांनी सांगावं की मी कार्यकर्ता म्हणून नेता मी पक्षाचा नेता आहे माझ्या पक्षाचा, पण मी आजच्या ओबीसीत आलोय की तुमचा कार्यकर्ता म्हणून येत जाईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो ना आपल्याला घेतो. जय हिंद, जय भारत. त्याची माननीय विजय वडेट्टीवार साहेब आता मार्गदर्शन करतील आणि भूमिका विषद करतील. एवढे भाषण ऐकल्यावर मीच कन्फ्युज झालो. म्हणजे काय जानकर साहेब नेमकं काय करावं यापर्यंत मला खरं म्हणजे कळतच नव्हतं की आता कोणता धागा धरावा आणि कुठून सुरुवात करावी. पण आहे तसे एवढ्या जाती आहेत तर तेवढे विचार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपले मत या ठिकाणी मानले पाहिजे. आणि इथंच खरं म्हणजे नाव ओबीसी आहे पण जाती 450 आहेत ना. जातीचा एक बोलवला असता तर तुम्हाला सकाळी उद्या सकाळपर्यंत ऐकतच बसायला लागला असता. म्हणून मर्यादित दलित बरं तरी झालं ते. मग प्रश्न असा आहे की 2011 मध्ये जनगणना झाली. जनगणनेमध्ये त्रुटी आल्या, आक्षेप आले. त्यावेळेस काय कोणी म्हणे 5 लाख आले, कोणी 50 लाख आले. त्या आक्षेपातून पुढं 14ला सरकार बदलली. 11 मध्ये आक्षेप 12ला झाले, 12चे झाले. मग त्यावेळेस जाती एका राजपूत नावाची जात आहे नाही आपले जातीच्या जाती 2,500 निघाल्या हो. जात लिहिल्याबरोबर कोणीतरी म्हणाले की 2011 मध्ये जात कलमच नव्हता. मला वाटतं थोरस साहेब नाही कोणतरी नेता म्हणाले की नाही आपलं 2011 मध्ये जात हा कलम होता आणि आजही तेच आहे. सेम काही त्याच्यात फरक नाही. फक्त त्यावेळेस 2011च्या सेन्सस मध्ये आता 30 अटी घातल्या, 30 प्रकारची माहिती. त्यावेळेस मला वाटतं की 20-22 प्रकारची 8-10 प्रकारची माहिती जास्तीची माहिती, तेवढाच तो फरक आहे. त्या जात लिहिल्यामुळं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4 लाख 4.25 लाख जाती निघाल्या आहेत. तरी काय देशामध्ये 42 लाख जाती निघाल्या जात लिहिल्यामुळं. आता 42 लाख जाती देशात आहेतच नाही. मग तुमची कॅटेगरी कशी समजणार, कोण कुठल्या कॅटेगरीचा. पहिलेच्या सरकारने चूक केली अशी बोंबाबोंब मारली
आणि आता पुन्हा तेच करून टाकलं जे एफिडेव्हिटचा उल्लेख ऍडव्होकेट ससानेनी केला. मला सगळं हे पाहिल्यानंतर माझं डोकं चालत नाही खरं म्हणजे. मला असं वाटतं की मी येऊन इथे भाषण करून जर ठरवून घेतलं असतं तर तुम्ही म्हणताय तसं काहीतरी त्याच्या निष्कर्षापर्यंत गेलो असतो. आणि या सगळ्यामध्ये कायद्याची लढाई महाराष्ट्राच्या ओबीसीवरच्या अन्यायासाठी आपण लढू शकतो. आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही प्रलंबित आहे, झाल्या नाही, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णयच झाला नाही. मी मंत्री असताना तो एम्पिरिकल डेटा आपण करण्याचा प्रयत्न केला, त्याला चॅलेंज झाला, मग ते आरोप प्रत्यारोप झाले. मी तुम्हाला एक सांगू जानकर साहेब, मी मल्लिका परखडपणे मानत होतो, मी त्याची चिंता नाही केली आणि आजही करत नाही. शेवट आपण माझ्या मनात राजकारणाच्या पलीकडचे विचार, काय गरज आहे मला हे सगळं करायची कदाचित. बघा, मी राजकारणात इष्टाबीज झालो तेव्हाही म्हणत होतो, आजही सांगतो, मी ओबीसीचा मुद्दा घेऊन काही मी राजकारणात मोठा झाल्यानंतर ओबीसीचा मुद्दा घेतला, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे ओबीसीचा मुद्दा घेऊन किंवा ओबीसीचा विषय घेऊन ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणात राजकीय फायदा मी घेतला नाही, अनेकांनी घेतला. प्रश्न नाही, घेतला पाहिजे. मी सांगू तुम्हाला, मी जर त्यावेळेस ओबीसीची मुवमेंट चालवली नसती तर बावनकुळे साहेबांना पुन्हा काही मुख्य प्रवाहात आणलंच नसतं भाजपवाल्यांनी. माझा थेट आरोप आहे. बाजूला केलं होतं की बाजूला केलं, नंतर त्यांना फटका बसला. अरे, फटका बसल्यावर सिद्धीवर आणले आपल्या मेळ्यात. बस विषय सत्तेमध्ये काय झाला, ओबीसी मधील जो माणूस मोठा होतो तो एकतर विकला जातो, नाहीतर सत्तेला चिपकला जातो. ही मोठी अडचण ओबीसी समाजाची आहे. आता तर अनेक जण सरकारच्या मोठे झालेले पेरोलवरच गेले. कशी लढाई लढायची? तुमचं वाटोळच होणार, तुम्ही उद्याचे गुलामच होणार, कोऱ्या कागदावर लिहून ठेव. तसंही हा देश चालक किती सुदे, ते ड्रायव्हर आहे, गाडीचा मालक कोण आहे लक्षात घेतलं पाहिजे. चालक खूप आहे, ड्रायव्हर खूप आहे, पण गाडीचा मालक कोण आहे? गाडीचा मालक जोपर्यंत चाबी तुमच्या हातात देते ती त्याला सोडेपर्यंत देते. घरी गाडी लावली की चाबी काढून घेते. गाडी लावली की चाबी परत आणून माझ्या कुंडीला चाबी लटकून सांगून देते. म्हणजे तुम्ही गाडीचे मालक नाही आहात. आता गाडीचा मालक होण्यासाठी पहिले प्रयत्न कसे करायचे? तर म्हणजे मला 5 वाजता मला सुरू करायचं होतं. मला जरा मी व्यवस्थितपणे मांडायचं मी डोक्यात साठवून आलो होतो. इतके विचार, इतके सगळ्यांनी भाषण केलं की आता प्रत्येकाचं भाषण ऐकल्यानंतर माणूस, मला पण मर्यादा आहेत आणि मलाही तुम्हाला सगळ्यांना पण जायचं आहे. हा, ही बैठकच त्यासाठी होती. तर खरं म्हणजे गाडीचा मालक बनण्याची कुवत कोणाला आहे? ती त्यावेळेस ती हिंमत काही काळ मंडल आयोगासाठी आदरणीय तेव्हाचे पंतप्रधान कोण? प्रतापांनी केली. प्रतापांची सरकार का गेली? कोणामुळे गेली? बरं, त्यावेळेस त्या मंडळच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणारे कोण होते? प्रामुख्याने कमंडल. अरे, त्यांना साथ देणारे कोण होते? ओबीसी होते. काय दाखवून डोक्यात घातलं माहितीये तुमच्या? हा मंडल आयोग म्हणजे दलित शेड्यूल कास्टसाठी आहे. हा मंडल आयोग शेड्यूल कास्टसाठी आहे म्हणून आपल्या पोराच्या खांद्यावर बंदूक ठेवली, खांदा वापरला. किती दुर्दैव म्हणावं. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला जर त्यावेळेस तो आंदोलन झाला नसता तर मला वाटतं की मंडल आयोगाच्या सर्व शिफारसी लागू झाल्या होत्या, सर्वच 100%. दुर्दैव आपला
बरं, काय झालं? ओबीसी सातत्यानं हा विस्थापित राहिला, प्रस्थापितांच्या आशीर्वादात राहिला, प्रस्थापितांच्या सावलीत वाढला. त्यामुळं मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड वाढूच शकत नाही. त्याची उंची मर्यादा आहे, वाढण्याला मर्यादा आहे, जगण्यालाही मर्यादा आहे. वाढण्यालाच नाही, जगण्याला सुद्धा मर्यादा आहे. आणि तेच आमच्या बाबतीत झालं. मी जुना इतिहास फार काही सांगणार नाही. जे काही थोडेसे झाले ना, तुम्ही मागचा इतिहास थोडा 2 मिनिटासाठी गेला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये ओबीसीचे बरेच मंडळी, तुम्ही जर इतिहास काढला तर नावानी मोठे झाले आणि अधिकारांनी सुद्धा मोठे झालेले तुम्हाला दिसतील. शिवाजी महाराजांच्या काळात त्यातले जमीनदार, काही वतनदार, सगळेच मराठा नव्हते, सगळेच नव्हते. काही झाले पण त्यांना ती ताकद मिळाली. पण नंतरच्या काळामध्ये ते सुद्धा गायब झाले. आणि आज अशी परिस्थिती झाली की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर काँग्रेस असो किंवा भाजप असो, दोघांच्याही इतिहास पुढे आणून तुम्हाला राजकारण करावं लागेल. यावर विजय वडेट्टीवार काँग्रेसचा म्हणून वेगळी भूमिका मांडेल, अजिबात स्वीकारू नका, अजिबात स्वीकारू नका. आणि भाजपचा नेता येऊन काही वेगळी भूमिका मांडत असेल तर ती सुद्धा स्वीकारू नका. तुम्हाला ओबीसीची भूमिका जो मांडत असेल त्याच्याबरोबर जाण्याचा निर्धार. मी अधिक बोलण्यापेक्षा इथले 5 लोकांची कमिटी आपण करूया. 5 लोकांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घ्यायची बघा. आणि या 5 लोकांच्या कमिटीनं मी जाण्यापेक्षा कोणत्या नेत्याकडे 5 लोक आपण ठरवा. मला वाटतं की जानकर साहेब, मी आणि भाजप, काँग्रेस आणि भाजप एकमेकाचे वैरी आहे. त्यामुळे मी गेलो की वेगळा अर्थ करतात, ते गेले की वेगळा. आता तुम्ही तुमच्यासारखे, तुमच्या बरोबर एक मध्यस्थी 5 लोकांनी पुढे जावं महाराष्ट्राच्या राजकारणापुरती. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे जात असताना सध्या तरी पहिला विषय जात न्याय ओबीसीचा कालम असावा हा असला, हाच विषय घेऊन पुढे जा. पण याच्या बरोबर तुमचं वाटोळं केलं जात आहे पूर्णतः. दिल्लीत आज एक स्टेटमेंट आलं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं, काल कोई माई का लाल भी रिझर्वेशन खतम नाही करणार असं म्हणाले ते. म्हणलं रिझर्वेशन खतम करायच्या गोष्टी कोणी केल्या? भाजप नावं सांगा ना. भाजप आरक्षण संपवण्याच्या गोष्टी केल्या कोणी? त्याचं नाव सांगा तुम्ही. तुम्ही होता ना कोण मायका लाल बी आहे कोणी? हे असं डबल ढोलकीचे काम चाललं आहे. म्हणजे ठोस नाही मारायचं आणि वरून म्हणायचं कोण मारला त्याला पाहून घेईल. तुझ्याच माणसानं मारलं, आता कसं सांगायचं? दुसरी महत्वाची गोष्ट अशी या सगळ्यामध्ये की जातन्याय जनगणनेचा विषय हा देश पातळीवरचा विषय आहे. महाराष्ट्रातून कितीही आवाज आला तरी तो आवाज दिल्लीच्या गादीला हलवू शकेल एवढा आवाज निघणं मुश्किल आहे. त्यासाठी तुम्हाला देशभरातील ओबीसी नेत्यांच्याकडे एक टीम घेऊन काम करावं लागेल आणि त्यांची पॉझिटिव्ह असलेली या संदर्भातली भूमिका जी आहे, उदाहरणार्थ अखिलेश यादव असतील, एकदम सकारात्मक भूमिका असणारा माणूस ओबीसीचा विषय घेऊन तेजस्वी आहे. असे जे काही साऊथचे आहेत, नॉर्थचे आहेत, मध्य भारतातले आहेत, अशा 10 लोकांची भेटीगाठी पहिल्यांदा तुम्हाला घ्यावी. तुम्ही शेड्यूल करून घ्या. म्हणून मी आज बोलत असताना मला एक 7 लोकांची कमिटी पाहिजे. हे बघा, जिथे अडचणी आहे तिथे मी उभा आहे, जिथे अडचणी येतील मी तिथे उभा आहे. तुमच्या जाणं येणं भेटणं घटणं ज्या काही करता येईल तुम्ही प्रयत्न करा, आम्ही प्रयत्न करू. एकदा बैठक करून दिवसभराचं मंथन करून या सगळ्यांना फोनवर आलं की यांच्या वेळेचं शेड्यूल करू. महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी सुरुवात महाराष्ट्रातून करू, पण देश पातळीवर नेत्यांना भेटलं पाहिजे. पहिल्यांदा भेटून त्यांना सांगून दिल्लीच्या आंदोलनाची सुरुवात
त्यांना घेऊन कराल तर ते यशस्वी होईल. तुम्ही इथून जाल. आम्ही आंतरराष्ट्रीय देशभर मेळावे घेतात ना, आमचे तायवाडी साहेब घेतात मेळावे ना, कधी गोव्याला घेतात. मी विचारलं आमचे नको 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 नाव घ्यायचा विषय नाही, तो घेतात ते मेळावे. पण आता गोव्याला झालं, तिथे झालं, दही वडे खायला आणि गेले. त्यातून आपण काहीच साध्य करू शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्यातील मला 10 लोक, 8 लोक, 9 लोक जे मला महिनाभरासाठी वेळ देऊ शकतील, थोडासा घरदार बाजूला सारून आणि ह्याच कामासाठी समर्पितपणे काम करू शकतील, तर मात्र पुढं काही जाता येईल. तुम्ही म्हणाल तू कर, तुझ्या पाठीमागावर, मग काही करू. मी तुम्हाला इमानदारीने सांगतो, मी खूप प्रयत्न केले. मला तळमळ आहे सगळ्या गोष्टीची. तो उपेक्षित, तो दूरचा माणूस पाहिला ना, ज्याचा इथे उल्लेख मला वाटते पोलिसनी केला. म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या 60 वर्षापूर्वीची माहिती मागवता दाखली म्हणतो. 60 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला शोधायला होता. आता आमच्यातील अनेक शाळे भटकतेच आहेत. भटकल्याशिवाय त्याचं पोटाच भरत नाही, ते कुठून आणतील? शाळेतच गेले नाही. जाऊ दे, खूप मोठा विषय, यावर पडत नाही. पण आता मूळ प्रश्नाचा आहे, एका समाजाचं किती प्रेशर असावं. 22 तुम्ही त्या दिवशी भूषण भाऊ सांगितलं 30,000 कोटी नाही, मी माहिती घेतली. 18,700 कोटी रुपये आतापर्यंत दिले. 18,700 कोटी कर्जासाठी. 1 रुपया परत मिळणार नाहीये एका महामंडळाला, एका समाजाला. आणि तुम्हाला काय दिलं सांगा तुम्ही आता. आणि काय समाजाची काय भीती आणि काय होती. पण मी स्वतः बावनकुळेजी त्या दिवशी बसले, मी कानात सांगितलं तुम्ही बैठक लावू इच्छिते. मला भेटले की ते सांगतो. 2 बैठका झाल्या. आमचा प्रेशरच नाही ना, आमचा दबावच कळत नाही. आणि ओबीसीचा माणूस घाबरून राहतो. तुम्ही जर महाराष्ट्रात ओबीसीचे मंत्री पाहिले, भुजबळ साहेब आहेत, गोरे आहेत, बावनकुळे आहेत, सावे आहेत, 4 मंत्री, आणि पंकजाताई 5, राठोड संजय 6, इंद्राणी 7, भरणे मामा 8, घेतलं त्यांचं, गणेश नाईक 9 मंत्री आहे तो. पण 9 मंत्र्यांचा ओबीसीच्या हक्कासाठी, लढाईसाठी, ओबीसीच्या बैठकीसाठी काहीच उपयोग नाही. 9 मंत्री असून आणि समिती असून तिकडे 18,000 दिले, तुम्ही 25,000 द्या, देऊ दे. कारण आम्ही श्रीमंत आहोत, ते बिचारे भीक मागत आहेत, गरीब आहेत, देऊ दे. पण आम्हाला 5,000 तरी कोटी द्या. किती दिले तुम्हाला? 500 कोटी दिले. तरी आमचे 9 मंत्री ओबीसी म्हणत असतील. काही करत नाही बाबा. काय लढणार तुम्ही? परफेक्ट माहित आहे, ओबीसी माणसाला काही नाही दिलं तरी चालतं. तो काही वाकडं करू शकत नाही, त्याची अवकात नाही वाकडं करायची. त्याला जर धर्माच्या नावाचे 2-4 व्याख्यान दिले तर तो आपला मत देतो. मंदिर बांधल्यावर पूजेसाठी कोणीही लुटो, पण दान टाकतो आणि मंदिरासाठी पैसे गोळा करून देतो. एवढं जर आपल्या माणसाला माहित आहे तर ते तुमची चिंता कशाला करते? डेंजर झालं सर. इतकी लूट चालली ना. 5 स्टार ऑफिस त्यांचं, अजून आमच्या ऑफिसचा पत्ता नाही, हॉस्टेलचा पत्ता नाही.
बरं, त्या महाज्योतीला तेवढे त्यांना तर एवढे येणार. ट्रायबल 7% आहे, 300 कोटी. 14% एसी आहे, 300 कोटी. 12% मराठा आहे, 300 कोटी. 52% तुम्ही आहे, 300 कोटी. या किती विषम आहे. तरी पण पुन्हा बैठका चालल्या, मंत्री दरवाजात जात आहेत. काय बोलू आपण बोलून मोठा केली की त्याला बोलायचंच नाही आणि बोलून काय उपयोग नाही. तुम्हाला दणका द्यायचा असेल तर तुमची शक्ती दाखवा. हे बोलण्याने, टीका केल्यानं, आरोप केल्यानं, चर्चा केल्यानं काही पण भेटणार नाही तुम्हाला. शब्द माझ्या तोंडात वाटलं इथे, पण मी आता बोलत नाही म्हणजे चीड येते माणसाला. काहीच भेटणार. मग ताकद कशी दाखवायची बघा. जनगणनेसाठी पहिला पर्याय 10 लोकांची टीम करा. मंगेश, वकिलात 2 वकील उभे राहा. आमचे जानकर साहेब आहेत, खासदार आहेत. ज्या खासदारांना पत्र पाठवा की यांची वेळ घेण्यासाठी वेळ लागू द्या. ऑक्टोबर पर्यंत वेळ आहे. सप्टेंबर हा महिना सुरू झाला की सप्टेंबर महिन्यामध्ये ऑपरेशन करू, वेळ घेऊन भेटीगाठी घेऊ आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जंतर मंतर नेऊ. ट्रक्का भरून, ट्रेन भरून, जेवढं जमेल तेवढी शक्ती इथून लावू. पण जवळ दिल्ली जंतर मंतर त्यांना तिकडे पडते, तिकडून ते आले पाहिजे. ते सगळ्यांचं माप जमा झालं पाहिजे. किमान 5-50 हजार 1 लाख लोक जरी जंतर मंतरवर दिसले तर घाबरतील. आता 5-10 हजार घेऊन जा. 100 शेतकरी आले पंजाबवरून, 700 मेले तरी काही फरक नाही पडत. जागेवर मेले 700. नेऊन गाडा लागलं त्याला, जाळा लागलं त्यांना. शेतकऱ्यांना तर तुमच्या 200-400 5,000 कोण पुत्र विचारतो. फार तिथेच घालतील. जागा दिसेल तिथे काढून वापस यायला लागणार आपल्याला. पुरून झेंडा काढून, ओय ओय ओबीसी काढ झेंडा त्याच्यावर. तर शहीद म्हणल्यावर काही पैसे भेटत नाही. ओबीसी आहे तो. मेला काहीतरी पैसे भेटत नाही. आत्महत्या केली तरी पैसे भेटत नाही. तो आत्महत्या नाही केला तरी पैसे. असाच मेला तरी तो आत्महत्या म्हणून सांगून पैसे घेत नाही. आणि इकडे आत्महत्या खरंच केला ओबीसीचा विचार घेऊन तरी त्याला काही भेटलं नाही. शिवाय त्याचा माहित आहे उद्या काय होईल. या सगळ्यामध्ये 37,000 लाख दाखले झाले. विखे पाटीलही ओबीसी झाला, सुप्रिया सुळे ओबीसी झाली, शरद पवार बी झाले. शरद पवार पण झालेत. पवारही OBC झाले. कोणाचं नाव घेऊ तो ओबीसी झाला नाही. आता जिल्हा परिषद मध्ये तुम्ही ते लाडू खातील आणि तुम्ही मुरमुरे खा, मुरमुरे पण भेटणार नाही. एक जागेवर ओबीसीच्या पुढे तुम्हाला प्युअर बहुजन समाजातला ओबीसी दिसणार नाही. जिल्हा परिषद मध्ये गायब झाला. ओबीसीच्या जागेवर भेटणार नाही तर ओपन मध्ये निवडून येईल तुम्ही. विषय संपला तुमचा. तुम्ही 12 होतेदार सगळे काही आहेत, जाती आहे ते सार गायब. 2-4-5% मजलेत करायचे. काही भागावर आहे तेली समाजांचा, तिथला माणूस निवडून येईल. काही भागावर आमचा बंजारी आहे, तिथला 1-2 निवडून येतील. काही भागावर आमचा धनगर आहे, तिथले काही 4 निवडून येतील. जिथे तुम्ही ओरिजिनल ओबीसी म्हणून तुमचा हक्क होता तिथे तुम्ही खतम झाले. आत्ताच झाले खतम. पुढे काय राहणार. तिथून संपले. तुम्ही तुमच्या पोराला कर्ज भेटणार नाही, तिथून संपले. वाईट आहे. यासाठी माझ्या डोक्यात पहिली कल्पना मुद्द्यावर येतो. मराठवाड्यात जानकर साहेब तुम्ही आम्ही बसू आणि आपण पाहू. भाषण इथं जाणाऱ्यांची आमच्याकडे नाव आहे. कोण किती आणते तर कोणात किती दम आहे ते बघू. कोण दम किती लावते तेही बघू. तो मिळाला किंवा ती रॅली एक 5 लाखाची रॅली कशी होईल. सगळ्यांनी जीवाचं रान करू. पण एक संभाजीनगर एक जोरात रॅली करू. तिथं काही शक्ती दिसेल हे झुकतील. कारण भारतीय जनता पक्षात 9 खासदार झाले, आपले मंत्री झाले. तो
तुम्हाला माहिती आहे की परवा राज्यसभेवर घेतले आमचे रामराव पाटील वडकुते, ते आपल्या बरोबर काम करत होते. ओबीसी म्हणून पुढे आपण आपल्या चळवळीत आलेत, ते नंबर लागून गेला त्यांचा. लागू द्या ना, एक तर ओबीसी खासदार झाला ना, भले आपल्यामुळे झालं पण आपल्या चळवळीला आधार करण्याला काही थोडीशी भावना आहेत त्यांच्या. थोडं बहुत बोलतात ते, थोडं बोलतात पण बोलतात ना. आपल्या बरोबर ते म्हणून जमलं त्यांचा. आता कोणीतरी स्वप्नात विचार केला का? ते म्हणतात ना, मी ओबीसी मध्ये राहिलो पुढं, विजय भाऊ तुमच्या सोबत म्हणून माझं जमलं म्हणतात. तर हे नाव जसे आलेत ना, तुम्हाला सांगतो नाना, हे जर ओबीसी चळवळ आपण सुरू केली संपली होती, खतम झाली होती, संपली. मी मंत्री असताना तुम्ही विचार करा, माहिती जवळपास संपली होती. कारण भुजबळ साहेबांनी ती मुवमेंटला म्हणजे जवळपास सोडल्याचं आपण सुरू केली. मी मंत्री असताना सुरू केली. जे पाहिलं जे काही अन्याय होत आहे त्यातून आताही त्यातून हे 9 मंत्री तरी ओबीसीचे मंत्रिमंडळात तुम्हाला दिसत आहे, नाही तर ती दिसले नसते. खरं सांगतो तुम्हाला आहे काहीतरी. ठीक आहे, आपल्या समाजाचा माणूस आहे तो, नातलग जेवायला घालू का नको घालू, पण नातेवाईक म्हणून सांगायला तर मला अरे म्हणजे त्याच्या धाकानं 2-4 कामं होऊन ओबीसी 17 मंत्री चपराशी राहिल्यावर कोण सांगेल आपला नातेवाईक आहे म्हणून? मंत्री राहिल्यावर तर सांगते ना आपला नातेवाईक आहे. रोज जमून 1-2 कामं तर करून घेते, तेवढा तर फायदा झाला असं समजू आपण. कुठेही राहील, कुठेही होऊ दे. म्हणून ही पहिला मेळावा संभाजीनगरचा, नागपूरचा आम्ही केला, रेकॉर्ड ब्रेक झाला. त्याही रेकॉर्ड तोडणारा हा मेळावा म्हणण्यापेक्षा सभा, आपली रॅली, मोर्चा आपल्या हक्काचं मागण्यासाठी संभाजीनगरला करायचा आहे. तुमची सगळ्यांची तयारी असेल तर त्याला हात वर करून होणार. जय ओबीसी. जय ओबीसी हा पहिला आजच्या बैठकीत निर्णय झालेला. त्याची डेट, वेळ आपण 8-10 लोक बसून करू. मला तुम्हाला सांगतो, अनेक अधिकारी, अनेक उद्योग छोटे मोठे आम्हाला फोन करतात, काहीतरी करा. आपण त्यांच्यापर्यंत जात नाही. ते सगळे मोकळ्या हाताने मदत करायला तयार आहे. अधिकारी आहे ते स्वतः फोन करतात मला, वडेट्टीवार साहेब काहीतरी करावं, काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला सांगा, आमची काय मदत लागते. अनेक जण तयार आहे. तर आपण आपल्यातच दम नाही, आपणच करत नाही तर त्यांच्या पुढे काय जाऊन करणार पाहिला आणि कशाला देतील ते? तुम्ही काही कराल तर देतील, ते द्यायला तयार आहे. तो एक. आणि पुढच्या 10-15 दिवसामध्ये या सगळ्या नेत्यांची वेळ घेऊन यांच्याबरोबर चर्चा करून जंतर मंतरचा कार्यक्रम एकट्याचा, विलास भाऊ एकट्याचं काम नाही, आपण नाही टिकू शकत. आणि आपला समाज खूपच सुस्त झालाय आता, माहित नाही अजून सुस्त होत आहे. आणि त्यांना आपण तिथे महाराष्ट्रातून नेऊन उभं करणं एकट्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या भरोशावर शक्य नाही. पण आपण ते करू, त्यांची बैठक, भेटी घेऊ आणि 1 तारीख ठरवू. इथे आपण जाऊ. राहिला विषय न्यायालयाचा, न्यायालयासाठी मंगेश आणि त्यांची टीम आहे, त्यांना ते करतायत आपल्या पद्धतीने, लढत आहे, जेवढं जमेल तेवढं करत आहे. आणि त्यांनाही काही अडचणी आहे, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे ना, प्रश्न नक्कीच आहे. त्याला मधामध्ये काही पोलीस दिला तो पण काढून टाकला, लढायचं काय. पण याही परिस्थितीत अशी माणसं लढणारी आहेत आपल्या बरोबर, म्हणजे खांद्याला खांदा लावून. त्यामुळे आपण त्यांचाही या ठिकाणी उपयोग करून घेऊ, त्यांनाही सोबत घेऊ, त्यांनाही मदत करू. आणि हे 2 विषय घेऊन जर आपण लढू शकलो, पहिला प्रायोरिटी जात न्याय जनगणना म्हणजे ओबीसीचा कालम ठेवणं आणि तो एक मोर्चा करणं राज्यातील प्रश्नाच्या संदर्भात. थोडा आरक्षण तर तसाही तुमचा खतमच झाला. तुम्हाला वाटत असेल, गंमत वाटत असेल, फार मोठा अन्याय चालला आहे, प्रचंड अन्याय चालला आहे. कोणी अभ्यासच करायला तयार आहे. किती लोक अभ्यास करणार आहे सांगा ना तुम्ही. काल परवा सीईटीच्या संदर्भात टीईटीच्या मी गेलो होतो मंत्र्याकडे, कोणाची तसंच करणार. तर मला सांगा, कॅटेगरी ओपन मध्ये
ऑल कॅटेगरीमधून मेरिटच्या पोराला ओपन मध्ये सिलेक्ट करतात. हे अनेक वर्षापासून तीच पद्धत आहे. ओपन टू ऑल ओपन. पण ना सरकारने ओपन मध्ये फक्त ओपन घेतलाय. ओपन मध्ये फक्त ओपन म्हणजे 150 गुण जर ओबीसीच्या पोराचे असतील किंवा एससी एसटीचे असतील तो कॅटेगरीमध्येच जाईल. आणि 90% फक्त 90 गुण असतील ओपनचा असेल तो मेरिटवर ओपन मध्ये सिलेक्ट होईल. तुमची सगळ्या पद्धतीनं ठोकली जाते. हिंदू नामावली बनवतानाच त्यांनी मनीषा म्हैसकर वगैरे या लोकांनी पूर्ण. चंद्रकांत दादा आणि तावडेनं माझी आणि त्यांची कॅबिनेटमध्ये भांडणं झाली. पण मी एकटा पडल्यामुळं काही तिथं उपयोग झाला नाही. आणि त्यामुळे ही घोळ घडलेली नाही, आणि जेवणच बनवलं ना रोस्टरमध्येच खतम करून टाकलं. आता तुम्ही काय करणार सांगा. मास्तराचा 132 वाला पोरगा पुढे मास्टर सिलेक्ट नाही झाला, 90 वाला सिलेक्ट झाला ओपन मध्ये. तुमचं काही राहिलं नाहीये. मला कधी कधी वाटतं की कशाला मी ओबीसी मध्ये राहू, ओपन मध्ये गेलो तर बरा होतो. मजाक नाही सांगणार मी. आम्ही कशाला राहायचो ओबीसी मध्ये. काहीच मिळत नाही ना. तुमच्या स्कॉलरशिपला मर्यादा आहे 50. तिकडे अमर्याद झाला आता पूर्ण स्कॉलरशिप मिळत आहे. डोळे आंधळे तुमचे पूर्ण 100% त्या समाजाला मिळत. तुम्हाला काय मिळत आहे? फॉरेन स्कॉलरशिप 100% मिळत आहे. परशुराम महामंडळाला IAS ऑफिसर आहे. हो, आणि 100 कोटीची तरतूद दिली. त्यांची मागणी पण केली होती. मागणी नाही, देणं नाही, कुठला पत्र नाही, आंदोलन नाही, काही नाही. आणि 100 कोटी देऊन टाकले. ते काय म्हणले ऐकलं का? काय परशुराम आहे. आता त्याच्या हातात कोरड दिली आहे. तो आमच्या मानात तोडत आहे. ते काय करावं. विषय मोठा आहे. तुम्ही सगळ्यांना जानकर साहेब म्हटले त्याप्रमाणे मी नेता म्हणून नाही, माझ्या मनातली तळमळ आहे म्हणून मी त्या मला वाटतं की ओबीसी साठी काही केलं पाहिजे, आमच्या समाजासाठी काही केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. आता मी एकटा तर लढू शकत नाही आणि लढणाऱ्यांनाही माझं सांगणं आहे की मग तो कुठे गेला आला. आता 1 तारखेला मोर्चा आहे. मला वाटतं की हाकेनी लक्ष्मणनी ठेवलेला मोर्चा आहे. आता उद्या जर तुम्ही सगळ्यांनी साथ नाही दिली, सगळ्यांची बैठक घ्यायला पाहिजे, सगळ्यांना बोलवायला पाहिजे फोन करून. आपण ओबीसीच्या हक्काने लढतोय. आता ते मोर्चा करतायत. उद्या जर मोर्चा चांगला झाला, नशीब मोठा नेता होऊ दे, झालंच पाहिजे ना. तो 1 तारखेला काही फरक तरी पडला पाहिजे, नाही तर काय उपयोग होणार नाही. पुन्हा आपण बॅकफुटला जाऊ, पुन्हा आपण कमजोर होऊ. कमजोर होण्यासाठी मोर्चा करण्यात उपयोग नाही. मजबूत होण्यासाठी आणि पुढच्यावर इम्प्रेशन, पुढच्यावर धाक निर्माण करण्यासाठी मोर्चाचा उपयोग झाला पाहिजे. करू दे. आता खूप झालं. हे 2 गोष्टी आपण करूया. तुम्ही लांबून लांबून आला. खरं म्हणजे उद्याची सुट्टी, परवाला रक्षाबंधन, ही बैठक लावताना थोडी माझी घाई झाली, पण लवकरात लवकर लावून पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. सप्टेंबरमध्ये साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोर्चा व्हावा यासाठी आम्ही मराठवाड्यातली माणसं सगळे लोक बसून चर्चा करू. ही चर्चा मला वाटतं की 3 तारखेला, आता 2-4 दिवस जरा सुट्ट्या सणांची आहेत, आम्ही पण बाहेर आहोत. 3 तारखेला बैठक नागपुरात इथे मुंबईत घ्यायची, 4 तारखेला आपल्या संभाजीनगरला घ्यायची याचं ठरवू. तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो आणि तिथे मग त्या मोर्चाची प्लॅनिंग आपण करूया. राहुल गांधी काय म्हणतात ते सगळ्यांना माहित आहे. तिथं काही लपून राहायचं नाहीये. दिल्लीच्या मोर्चाला राहुल गांधी आले की चांगलं होईल. बघा, आता लोकांना काही लोकांना पसंत नसेल तर विचारा. दिल्लीच्या मोर्चाला राहुल गांधी असलेलं दिल्लीच्या बैठकीला बोलू ना. चांगलं आहे. बघा, विचार जानकर साहेब येऊ द्या, आज बोलला तो. म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्हाला वाटेल की उद्या महादेव जानकर त्यांच्याबरोबर युती करतोय म्हणून बोलतोय का? म्हणजे असं काय व्हायचं नाही. तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आताच सांगा किंवा नाही मान्य काय, आपण सगळ्यांनाच निमंत्रण देऊ. हा, तेच की, सर्वांना बोलवा. या मोदी साहेबांना बोलवू. पंतप्रधानाला देऊ, राहुल गांधींना देऊ,
या मोर्चा आहे भेटायला कोण आहे मंत्र्यांना तरी आनंदच आहे आपल्याला बाबा हो. त्यांनी बोलवलंच पाहिजे. त्यामुळं आपण त्या दोन्ही कार्यक्रमाला अंतिम रूप देण्याचं काम करण्यासाठी आज खूप सूचना आल्या, बऱ्याच जणांचे पाहून आल्या. मला एक सांगतो तुम्हाला, मला एकाच अभिनंदन करायचं म्हणजे इतक्या सगळ्यांच्या पुढे एकमेव जिल्हा आहे भंडारा, ते इल्मे नावाचे आमचे ओबीसी ते गेली 3 महिन्यापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि जनगणनेमध्ये कुठल्याही पक्षाचा सरपंच असो तो त्यांच्यावर उभं राहिला आणि अर्ध्या जिल्ह्यात, एकमेव जिल्हा भंडारा, अर्ध्या जिल्ह्यात बहिष्कार टाकला गेला. हे त्यांचं काम आहे आणि त्यातून पुरा प्रशासन पागल होऊन गेला, कलेक्टर पागल होऊन गेले, पुरे अधिकारी पागल झाले, कारण त्यांना टार्गेट पुरा करायचा नाही, रिस्पॉन्स नाही. हे त्यांच्याकडे वारंवार हात जोडत होते, वारंवार विनंती करत होते की यातून आम्हाला मदत करा, पण ते झुकले नाही. आणि हेच जर प्रत्येक जिल्ह्यात झालं ना तर जनगणनेवर परिणाम होईल आणि झुकावं लागेल सरकारला आणि ओबीसीचा काल टाकावं लागेल. पण एका जिल्ह्यात झालं ते देशामध्ये व्हायचं आहे, होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा सगळ्यांचं आता जो तुम्ही विषय घेतला परवाच्या मोर्चाचा हाकेंच्या, आता त्यांनी सकाळी काय सांगितलं की आज आमची मुंबईमध्ये बैठक आहे वडेट्टीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली, तर सगळे वरिष्ठ आहेत, तर तिथं या संदर्भात काय जो निर्णय होईल त्यानंतर मी माझी ठीक आहे, मग ते आता- त्यामुळे तुम्ही एक फक्त सांगा की बाबा असं असं आहे, वाटलं तर तुम्ही त्यांना थोडं किंवा तुम्ही बाबा सर्वांमध्ये आपण एक ठराव घेऊ की थोडं थांबून आणखी मोठ्या सगळ्यात तुम्हीच सांगा त्यांना की कुठे सांगतील की तारीख ठेवू. ते आम्ही सगळे त्यांना विचारलं तर ते पुढची तारीख सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन बैठक घेऊनच मोर्चाची तयारी करा. उद्या विदर्भातूनही लोक आणावे लागतील आम्हाला ट्रेन बुक करावं लागेल आवश्यकता पडली. बिना तिकिटाला आणू का कशाने आणू, जसं जमल तसं आणू. मोर्चा काढायचा असेल तर 2-4 लाख जमा करा ना, लाख तरी जमा करा, नाही तर 2-4 हजार येतील, भजे खातील, वडापाव खातील आणि जातील, त्याला काहीच फरक पडणार नाही. नाही आता आपलं ठरलंय त्याप्रमाणे संभाजीनगर पहिल्यांदा साहेब संभाजीनगर टार्गेट करू. येस करेक्ट. आणि सर्व लोकांना आपण संभाजीनगरवर सगळे ओबीसी साठी काम करणाऱ्यांना पुढची बैठक बोलू आगे जाएंगे आणि त्याच्यानंतर पुढचा लढा ओबीसीची ताकद काय आहे हे आपण तिथून दाखवू, सरळ भूमिका मांडू. जो ओबीसी बरोबर राहील तर पुढे त्याला मदत करा, तो कोणत्याही पक्षाचा राहू दे, नाही तर त्याला जिवंत गाळ टाकू पिवळावाला वर बोलत. साहेब माझं मत आहे हाके साहेबांना बोलवून घ्या आणि आजच्या सांगतोय बैठकीमध्ये असं मला सांगतो तो स्वसाने घेतली जिम्मेदारी घेतलं ते सांगतात. सांगते आजच्या बैठकीत ठरलं की एकच आंदोलन मात्र करायचं आणि हे तात्पुरतं झालं झालं ते झालं. ससाने जे बोलताय आणि ते पुढं 1 तारखेचं हे नको, पुढे हे काय आता उद्या 29 ना ते काय होते, काय ठरते, काय नाही. आणि दुसरं म्हणजे साहेब परवानगीचं पण आहे, अजूनपर्यंत परवानगीचं पत्र माझंच आहे, प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे निघणार मोर्चांमध्ये अडवणार तर ते आपलं पण नाव जाईल. त्या संदर्भात पूर्ण प्लॅन ठीक आहे, तुम्ही चर्चा करा, पण आपले हे 2 कार्यक्रम आम्ही ठरवत आहोत. तुम्ही सगळ्यांची साथ आणि संभाजीनगरचा मोर्चा तुफान मोर्चा झाला पाहिजे, यासाठी आपण त्याची सुरुवात करू. तो जर सक्सेस झाला तर मग विभागवार मोर्चे ठोकू आणि ओबीसी ठोक मोर्चा सुरू करू. धन्यवाद. आपण सर्वांना आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार.